नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती आगवन एस सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील सहशिक्षिका। आज मी इयत्ता 8वी वर्गाचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक 20 शब्दकोश या स्थूल वाचनाविषयी थोडक्यात ओळख करून देणार आहे। यामध्ये आपण पाठाचे नाव, पाठ परिचय, पाठाचा आशय हे घटक प्रामुख्याने यात अभ्यासणार आहोत। पाठ आहे आपला स्थूल वाचन शब्दकोश। बघा, पाठ परिचय मी एकदा वाचते। दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो। हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात। संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो आणि त्यांचा उपयोग करायला शिकतो। प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेली असतेच असं नाही। भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असतं। यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचं साधन आहे। यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत। नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो। हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून आपल्याला मिळते। नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे। बघा, पाठाला आता सुरुवात करते। दोन मैत्रिणी आपल्याला समोर चित्रामध्ये दिसत आहेत आणि शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा आणि सायली या दोघींमध्ये झालेला हा संवाद आता आपण बघूया। बघा, नेहा, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे, हो ना ग? हो, असाच आहे का ग? नेहा, अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब। दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते आपण आता पुस्तकातच बघूया। शब्द कसा लिहिलाय ते। हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन। अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे। सायली म्हणते बरोबर। दिन शब्दात दी दीर्घ आहे, दिन म्हणजे गरीब। दिन शब्दात दी ऱ्हस्व आहे आणि तो दिन म्हणजे दिवस। शब्दांची किती गंमत आहे ना। अक्षरात वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक। आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया। नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला। सायली, अगं नाही, मला माहीत आहे त्याची गंमत। शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते। सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही म्हणजे आपल्याला देखील घ्यायचा आहे। त्यासाठी आपण शब्दकोश म्हणजे काय आणि त्याची रचना तो कसा पाहायचा याबाबत आता माहिती करून घेऊया। शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह असतो। शब्दांचा साठा, ढीग किंवा रास असं आपण त्याला म्हणू शकतो। भाषेतील सर्व शब्दांच्या संग्रहाला शब्दकोश असं म्हणतात। एखादा विशिष्ट क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह असं म्हणतात। बघा, आता आपण शब्दकोश म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्टे आणि तो कसा पाहायचा हे बघू। बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास आपण शब्द असे म्हणतो। मग कोश म्हणजे काय तर संग्रह। शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह। हा झाला शब्दकोश, शब्दाचा वाच्यार्थ। पण विकसित भाषेमध्ये शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडासा फरक आपल्याला बघायला मिळेल। एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह किंवा त्याला ग्लॉसरी असं आपण म्हणतो। तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश म्हणजेच डिक्शनरी असं आपण म्हणतो।
कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे हे कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे आपल्याला नक्की कळते. अलीकडे सर्व भाषेतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेले असतात आणि या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे आपल्याला पटकन ठरवता येते. बघा, पुढे त्यांनी शब्दकोशाची उद्दिष्टे दिलेली आहेत, ते आपण बघूया. प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज आणि महत्त्व लक्षात येणे आणि शब्दकोश हाताळता येणे हे प्रामुख्याने शब्दकोशाची उद्दिष्टे आहेत. आता पुढे बघायचं आपल्याला काय असते या शब्दकोशामध्ये. तर या शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह असतो, शब्दांचे प्रमाण उच्चार केलेले असतात, व्युत्पत्ती असते, समानार्थी प्रतिशब्द दिलेला असतो, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ त्यात दिलेले असतात, अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र यात असते आणि प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ देखील आपल्याला या शब्दकोशामध्ये आहेत असं आपण सांगू शकतो. बघा, आता शब्दकोश कसा पाहावा. आता या शब्दकोश पाहण्याचा जो क्रम आहे तो आपण बघूया. आता बघा, एखादा शब्द आपण ठरवायचा आहे, त्याच्यानंतर त्याचे आकारविल्हे क्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे. पुढे तो शब्दकोश आपल्याला बघायचा आहे, त्याचा अर्थ शोधायचा आहे, विविध अर्थ छटा आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे आणि एका शब्दाचे विविध अर्थ आपल्याला समजून घ्यायचे आहेत. शब्दकोशामध्ये एखादा शब्द शोधताना आपण आकारविल्हे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो आणि तो आपण शब्दकोशामध्ये शोधायचा असतो. अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागतो. इथे त्यांनी अनुरेणूचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यात पहिला क्रमांक, यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल याच्यानुसार त्याचं थोडक्यात मांडणी केलेली आपल्याला इथे दिसून येईल. पुढे बघूया आपण. बघा, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. अनुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आपण सुरुवातीला क्रम लावून घेऊया आणि वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते आपण सुरुवातीला बघायचं आहे. अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागणार आहे. इथे अनुरेणू हा शब्द आधी येईल, त्याचा पहिला क्रमांक, यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल ते आपण ठरवायचं आहे. या साहजिकच स्वरानंतर येणारं पहिलं व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल. क्रांती, नंतर क्रम येईल दिव्य मधील दचा, मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द, सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षर येतात तर क आणि का. आता तुम्ही क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल, अर्थात कचाच, म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर येईल. मग आता आपला क्रम तयार झाला. अनुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान. आहे ना सोपं. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिलं अक्षर जोडाक्षर आहे. ते कसं शोधायचं तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतात. म्हणजे क पासून कौ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षर सुरू होतील. त्यात क्र शोधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वर असलेले शब्द शोधायचे, तेव्हा आपल्याला क्रांती हा शब्द सापडेल. त्यांनी पुढे टीप दिलेली आहे. क्ष, ज्ञ यांचा क्रम अकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येत असतो.
शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ आणि मोल तुम्हाला आपोआप कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. या साधनाचे महत्त्व जाणा. तुम्ही आता त्यांनी पुढे सांगितले की उच्च प्राथमिक गटामध्ये तुम्ही आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचं महत्त्व जाणायचं आणि खरोखर यासाठी आपल्याला या पाठाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये आज आपण शब्दकोश याची थोडक्यात माहिती बघितलेली आहे पाठ क्रमांक 20मध्ये. आता यानंतरच्या आपल्या कविता 21वी संतवाणी या लेक्चर क्रमांक 29मध्ये आपण संतवाणी बघणार आहोत. धन्यवाद.